HMPV विषाणूनं अखेर आपल्या भारतात शिरकाव केलाय। देशभरात 6 रुग्णांची नोंद झालेली आहे। महाराष्ट्राच्या दोन्ही शेजारी राज्यांमध्ये रुग्ण आढळलेत। गुजरातमध्ये 1 तर कर्नाटकात 2 रुग्ण आढळले। गुजरातमध्ये 2 महिन्यांच्या बाळाला HMPVचा संसर्ग झालाय, तर बंगळुरूच्या एका 8 महिन्यांच्या मुलाला तसंच 3 महिन्यांच्या चिमुरडीलाही HMPVची लागण झालेली आहे। विशेष म्हणजे या चिमुरड्यांनी कुठेही प्रवास केलेला नव्हता, त्यामुळे चिंता आणखीनच वाढली आहे। तर भारतातल्या कोणत्या राज्यात किती रुग्ण आढळलेले आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर आपण बघतोय चेन्नईमध्ये 2, कोलकात्यामध्ये 1, देशभरात 6 रुग्ण समोर आलेले आहेत। कर्नाटकमध्ये 2, गुजरातमध्ये 1। तर आपण बघतोय महाराष्ट्राच्या वेशीवर HMPV हा विषाणू आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। देशभरात 6 रुग्ण HMPVचे समोर आलेले आहेत आणि त्यामुळे आता भारतात चिंता वाढली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। देशभरात एकूण 6 रुग्ण समोर आलेले आहेत। गुजरातमध्ये आणि कर्नाटकमध्ये, महाराष्ट्राच्या अगदी शेजारील कर्नाटक आणि गुजरातमध्ये देखील रुग्ण समोर आलेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्राची चिंता आता HMPVनं वाढवलेली आहे। महाराष्ट्राच्या वेशीवर HMPV या व्हायरसचा प्रादुर्भाव आपण बघतोय की आता देशभरात 6 रुग्ण समोर आलेले आहेत। चीनी HMPVनं भारतामध्ये शिरकाव केलेला आहे, त्यामुळे आता आपल्या मुलांची स्वतःची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे।